भास्कर 11 अंजप संघ, स्वर्गीय भास्कर दादा 11 अंजप संघ आपण पाहतो फायनल मध्ये खेळताना, आणि त्यांच्या समवेत आजच्या दिवसातील भडवल बी प्लस हा संघ आपण खेळताना पाहतोय. अगदी पाहायला गेलात तर भडवल बी प्लस संघ तुफान फॉर्म मध्ये आहे सध्या. अगदी सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं, माफी असावी, हा सेमीफायनल मध्ये पाहिलं शेलू संघ अगदी थोडासा बॅडलकच्या साह्याने पराजित झाला. जाऊया पहिला चेंडू समोर प्रवीण पथारे, अगदी मिडल वरती चेंडू फेकला, यॉर्करचा चेंडू, आणि त्या चेंडूवरती इथे मात्र मॅन फॉर्म भडवल संघाचा आक्रमक फलंदाज समीर माली बॅक टू डगावट. प्रवीण देखील ह्या वाकच्या टोळ्यापासून तुफान फॉर्म मध्ये गोलंदाजी सुरेख करतोय, फलंदाजी लाजवाब करतोय, आणि देखील पहिला चेंडू फायनल मध्ये अगदी स्वर्गीय भास्कर 11 संघाच्या बाजूने फेकताना पहिला चेंडू आक्रमक, आणि त्याच्यावरती समीर माली बाद झाला, आणि तिथे मात्र चांगली गोलंदाजी ठरते. आता मात्र दुसरा चेंडू उमेश जामगरे येता क्षणी अगदी आजच्या दिवसात पूर्णपणे सेट झालाय, आणि आल्या आल्या ठोकलाय तो षटकार. शाखो टप्प्याचा चेंडू होता, राऊंडने विकेटने फेकला होता. चेंडू पडता क्षणी अगदी बाहेरच्या दिशेने वलन घेणार, परंतु त्याच्यावरती इथे मात्र सन्मान देत असताना अगदी समोरच्या दिशेने फटका खेळला होता. तिथे मात्र प्रवीणने मात्र तो चेंडू कलेक्ट केला, आणि तिथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि तिथे मात्र बाल बचावत असताना बाद असेल, धावबाद असेल. इथे मात्र उमेशला माघारी परतावं लागेल. बघा, रायगड नाही तर ठाणा नाही, कर्जत असो, खालापूर असो का मुरबाड असो, संदीप सर कुठे पंचगिरी करत नाही. त्यांच्यावरती अजिबात संशय, चांगले पंच आहेत. अगदी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात राहिले. जितके निर्णय त्यांच्या विरोधात संघाने घेतलेत तेवढं मात्र फेल ठरलेत, आणि त्यांचा निर्णय मात्र योग्य, 100% योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र प्रवीणने चांगली गोलंदाजी करत असताना चांगली क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, आणि धाबाच्या स्वरूपात माघारी परतलाय उमेश. आता मात्र कार्पेटच्या साह्याने लोअर फुलटॉस चेंडूला ढकलला, तिथे मात्र सिंगल धाव घेत असताना संघाचा संघनायक नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. आणि टू डाऊनच्या भूमिकेत गेलेला 4थ्या क्रमांकाचा फलंदाज जयेश मात्र ऑन स्ट्राईक असेल, आणि आपण पाहता की माध्यमातून ही शृंखला घर बसल्या
नक्कीच आपण पाहतोय पहिला षटक इथे मार्गस्थ होता. तिथे 2 विकेट, 1 विकेट धावाच्या स्वरूपात आपण पाहिली. दुसऱ्या चेंडूवरती षटकार देखील पाहिला, परंतु धावसंख्या प्रवीणच्या विरोधात 7 धावसंख्या आपण पाहतोय. मारुती माली दुसरं षटक घेऊन समोर असेल फलंदाज राकेश. अगदी चेंडू पडल्यानंतर अगदी नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळते. मारुती माली यांची चेंडू पडता क्षणी काहीसा बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र इथे थोडासा षटकार. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात चांगली गोलंदाजी होतात ते, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर नक्कीच राकेश पाटील याला मात्र माघारी परतावं लागलं असतं. परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 धावेच्या मदतीने धावफलक 13 या अंकावरती पाहतोय आपण. दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू मार्गस्थ असेल मारुती माली या गोलंदाजाचा. आता मात्र पुन्हा मोठा फटका खेचायचा होता, चुकी झाले, झेल पकडला जातोय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. मारुती माली चुकी करणार नाहीये, माघारी परतावं लागेल राकेश पाटील या फलंदाजाला. अनुराग आणि त्याच्या समेत आपण पाहतो जयेश जो सलगचे 2 निर्धाव चेंडू खेळलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज अनुराग. इथे मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात. इथे मात्र फटका खेचला होता, दूरवरून क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु पोचू शकला नाहीये चेंडू परत. आणि चेंडू मात्र नो मॅन झोन मध्ये पडत असताना माफी असावी, जिथे क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र चेंडू विसावला. अगदी चुकी झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तिथे मात्र धावा मिळतील 4. आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक अनिल मिनमिने कदाचित तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी दूरवर होता, बाउंड्री लाईनला टच क्षेत्ररक्षक ठेवला होता, तिथून पोहोचला नाहीये आणि तिथे मात्र 4 धावा मिळाल्या भडवल B+ संघाला. संध्याकाळचं सत्र थोडासा वातावरण थंड आणि त्या थंड वातावरणात मोठे फटके मिळतील का? परंतु इथे मात्र सन्मान देत असताना बुंद्यातला चेंडू होता, खोलातला चेंडू होता, त्याच्यावरती एक सिंगल धाव घेत असताना अगदी धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. अजून ह्या षटकातील उर्वरित चेंडू 1 आणि 1 चेंडूवरती पुन्हा डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयेश. आता मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका तेजस तिथे मात्र सज्ज लोगांमधून येतोय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणते. इथे मात्र परतावा लागेल अरुणाग या फलंदाजाला. सचिन दादा रसाल आपणास विनंती आहे, आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. प्रभाकर शेठ रसाल, रतन शेठ रसाल सर्वांनी यायचे. तानाजी शेठ रसाल, सुनील शेठ मिनमिने, विजय शेठ रसाल,
गुरुनाथ शेठ रसाल यायचे आपण इथे टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण इथे आपला सन्मान घेऊ. नितीन शेठ रसाल इथे उपस्थित आहेत. अगदी आयोजनाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी आकर्षण म्हणून जी सायकल ठेवले ती मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. एकोणीस धावा दाखल करतेत. तेजस गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय तेजसला पंचांच्या डाव्या हाताने म्हणजेच अर्ध विकेटने मारा करेल. अगदी बाहेर ठेवला शरीरापासून दूर चेंडू आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता तेजसच्या माध्यमातून. अगदी तेजसला पाहताय तुम्ही भाकरीच्या पाड्यापासून जेव्हा 5 धावा डिफेन्स करायच्या होत्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला होता तेवेश तेजस या गोलंदाजाने आणि तिथून मात्र त्याची वर्णी लागली या संघामध्ये गोलंदाजाच्या रूपात आणि तिथे मात्र आता आतल्या दिशेने चेंडूला वलन घेणं काढण्याचं काम त्याच्या माध्यमातून चेंडू पडता क्षणी अगदी 360 वलन घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी एसटी रक्षकाला देखील चुकवला तिथे. आजच्या दिवसात कालच्या दिवसात जो एसटी रक्षक नव्हता रुपेश मात्र आज एसटी रक्षणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा आता डावकरी हाताचा फलंदाज तेजसच्या विरोधात आता मात्र इथे मात्र अगदी चांगला चेंडू बाहेरच्या दिशेने वळून घेतो डावखरी हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. चांगली कामगिरी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत तेजसच्या माध्यमातून चेंडू फेकले गेले 3 धावा खर्च केल्या तर फक्त आणि फक्त एकच. आता मात्र मिडल एसटी उद्ध्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळाला. तेजस हा गोलंदाज या वर्षीच्या हंगामात कमी सामने खेळलाय परंतु गोलंदाजी मात्र आपल्या संघासाठी चांगली करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचे शेवटचे 2 चेंडू उर्वरित आहेत. अगदी पाहायला गेलात तर 3-3:30 वाजता आमचे पाहुणे इथे उपस्थित झालेत बक्षीस वितरणसाठी. धावसंख्या जाऊन पोचली या चौकाराच्या साह्याने 24 या अंकावरती. अजून एक चेंडू उर्वरित. आता मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक दूर प्रवीण पथारे पोचू शकला नाहीये. लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. असफल प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तिथे धावा मिळाल्या 4. धावसंख्या जाऊन पोचली 28 या अंकावरती. अजूनही येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचा लक्ष्य असेल स्वर्गीय भास्कर दादा 11 संघासमोर. आपण पाहताय आमच्या मंचावरती रोशन डोगले सर देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आपण पाहताय
प्रवीण पथारे आजच्या दिवसात काही चेहऱ्यावरती वेगळीच आनंद आहे. त्या आनंदाचा कारण आज ते लग्नाच्या बंधनात अटकले गेलेत. त्यांचा साखरपुडा इथे आज संपन्न झालाय. तरी त्यांना देऊया या शृंखलेच्या वतीने त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शुभकामना. नक्कीच आमचे हिंदोले सर थोडासा मैदानाची चाचपणी केली. मैदानाच्या आजूबाजूला कोणी दिसत नाहीये व्हॉलेंटियर, तर लगेच व्हॉलेंटियरसाठी बक्षीस इथं मात्र जाहीर झाले. प्रत्येक कॅचसाठी आयवा कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल सरांकडून आणि संदीप दादा रसालकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे 300 रुपये असतील आयवा कॅचसाठी. आता मात्र व्हॉलेंटियर सज्ज असतील. आणि आयवा कॅचसाठी भालचंद्र गोमार यांचा सुपुत्र ओळखला जातो. अगदी जे नमोचषक झाला त्याच्यामध्ये देखील त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक पटकवलं होतं. तो आता मात्र सज्ज झालाय. त्याला माहिती आहे प्रवीण पथारे ज्या क्षेत्रात चेंडू मारतो त्या क्षेत्रामध्ये त्याचा प्रयत्न आहे जाण्याचा. अगदी शेवटच्या 2 चेंडूवरती ते 2 चौकार आले ते मात्र थोडंसं जिवारी लागलंय स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाच्या. कारण अगदी माफक धावसंख्या होत्या, 20 धावसंख्या होत्या, 18 चेंडू आणि 21 धावांचा लक्ष राहिला असतं ते 2 धावसंख्यानं 2 चौकार नसते गेले तर. परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती गेलेले चौकार थोडे जिवारी आणि त्याच्यावरती कमबॅक करतील का. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती ते मात्र खातं उघड स्वर्गीय भास्कर 11 संघाचा. आता मात्र आजच्या दिवसाचा बंधनात अडकलेला फलंदाज बाहेरच्या दिशेने लॉप केलाय चेंडूला. समीर माली चेंडू खाली, चुकी नाहीये इथे, मात्र चुकीवरती माफी असावी. इथे मात्र झेल पकडतोय. मोठा झटका अंजप संघाला. मी सांगितला होता भालचंद्र गोमार यांचे सुपुत्र, त्याला माहिती आहे लॉंग ऑफ मध्ये प्रवीण पथारेचा षटकार येईल तिथे तो सज्ज झाला होता. परंतु थोडासा ताकद कमी पडली, टायमिंग जुळलं नाही प्रवीणचा आणि तिथे मात्र समीरच्या हातात झेल देत असताना बॅक टू डग आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो प्रवीण पथारे. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अगदी सहजरित्या षटकार ज्यांच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळतो ते इथे संभाजी सर इथे मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र प्रवीण संभाजी सर देखील इथे जाळ्यात अटकले गेलेत. अनुरागच्या गोलंदाजीवरती दुसरी विकेट प्राप्त करत असताना संभाजी सर पविलियनकडे निराश पावलाने हताश होत असताना जाताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. इथे मात्र अनुराग खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय. शेवटच्या सामन्यात अगदी दुसऱ्या सामन्यात थोडासा मागणा ठरला होता, तिथे मात्र थोडीशी चर्चा झाली आणि उमेशने मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये षटक स्वीकारला होता मालेगाव संघाच्या विरोधात. तिथे देखील उमेश देखील मागणा ठरला होता, परंतु पुनशा इथे मात्र निर्णयामध्ये बदल करत असताना चांगली
मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते बडवल बी प्लस संघाकडून. पुन्हा अनुरागला गोलंदाजीवरती आणला आणि मारुतीने 2 चेंडू खेळत असताना नॉन स्ट्राईक एंडला 1 धाव घेऊन सुरक्षित उभे राहिलेत आणि समोर सलगच्या 2 चेंडूवरती आपण पाहताय प्रवीण पथारे आणि त्याच्या पाठोपाठ संभाजी पथारे सर देखील पवेलियनकडे रवाना झालेत. म्हणजे थोडासा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल अनुरागसाठी. अगदी नेरलच्या जवळ बडवल संघ आहे आणि इंदोले सर आमचे देखील नेरलमध्येच राहतात. चांगली ओळख आहे या बडवल संघाची आणि अनुरागला मात्र इथं पारितोषिक 2 विकेट घेतल्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र लॉंग ऑन मध्ये मोठा फटका. समीर पोचू शकला नाहीये परंतु चांगला निर्णय ते मात्र धावबादच्या स्वरूपात अनिलला मात्र माघारी परतावं लागेल. पुन्हा ह्या चेंडूवर जरी विकेट घेतली तर इंदोले सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तेजस व्हॉलेंटियर कुठे असतील. अगदी आजच्या दिवसात खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिले. सकाळच्या 17 पासून तर दुपारच्या 3 वाजेपर्यंत जो काम त्यांच्या बरोबर ते सोपवलं होतं तो काम त्यांनी चोखपणे पार पाडलाय. अगदी आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहतोय बंटे आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत 4 दिवस आपण ज्याला पाहिलं तो रोशन रसाल मात्र इथे मात्र विकेट कमवत असताना उमेश माफी असं अनुराग 500 रुपयाचं पारितोषिक कमवतोय. अगदी खुश केलंय प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना. अगदी पाहुण्यांनी सांगितलं होतं जर का विकेट कमवतोय तर 500 रुपयाचं बक्षीस मात्र त्याला देण्यात येईल. त्यानंतर रनआउटची विकेट गेली तेव्हा देखील त्यांनी 500 रुपये काढले होते परंतु आमचं काम होतं सांगण्याचं. आम्ही सांगितलं विकेट हॅट्रिक झाली नाहीये परंतु सरांनी सांगितलं याच पुढच्या चेंडूवर जरी विकेट घेतली तरी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अजून देखील स्वर्गीय भास्कर 11 संघाचा जुना जाणता खेळाडू मारुती माळी खेळपट्टीवरती टिकून आहे आणि तो देखील या सामन्याला उलटफेर करू शकतो की ताकद आहे आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा हिरो जयवंत मात्र आपण खेळपट्टीवरती रवाना होताना पाहतोय आणि रुपेश देखील अजून येणे बाकी आहे. म्हणजे फलंदाजी आहे अंजप संघाकडे फक्त फलंदाज एकच धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. रनआउटची 1-2 झाल्या. 27 धावा 12 चेंडू 27 ची गरज. आता मात्र चेंडू पडता क्षणी अगदी 360 वलन म्हणजे बाहेरच्या दिशेने जितकं वलन नाही गेला पाहिजे तितका वलन मात्र एक्स्ट्राचा एफर्ट इथे राकेश पाटील यांच्या माध्यमातून लावला जातोय. अगदी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा चेंडूचा मानस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र यॉर्करचा चेंडू जाल्यात अटकवलं गेलं. स्टेप आउट केला होता स्वतःला यॉर्क करून घेतलं ब्लॉक करून घेतला आणि ते मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मारुती माली इथं बॅक टू डगआउट आपल्याला होताना पाहायला मिळतोय. अगदी रमेश रसाल आर.के. रसाल खूप नाराज असतील. फायनल मध्ये अंजप संघ गेलाय. फलंदाजीची कामगिरी तितकी चांगली होत नाहीये. थोडेसे नाराज हताश दिसत आहेत. सर्व काम धंदा टाकून अंजप संघ ज्या वेळी या परिसरात खेळतो त्या वेळी त्यांची हजेरी मात्र 100% असते. आणि एकीकडे आपण पाहताय संदीप दादा रसाल बडवल संघाचे चाहते
त्यांना देखील ओढ लागले. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली. तेजसला मात्र समजून देखील आला नाहीये हा चेंडू कुठून कुठे कसा गेला आणि ते निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र पुनशा चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर इतका वलन घेतोय जितका डावखऱ्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी टाकत असतो तितका वलन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे कर्जत मधील आपण जर विचार करायला गेला तर 4 ते 5व्या क्रमांकावरती राकेश पाटीलची वर्णी लागेल इतका चांगला वलन आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र अगदी लेग स्टंप वरती चेंडू पिच केला होता, तिथून चेंडूला आतमध्ये वलन घेतला आणि तिथे मात्र शरीरावरती चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पुनशा निर्धाव चेंडूची सांगता तेजसला. खेळताना पाहतोय आपण तेजस देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे, परंतु आज संध्याकाळचं सत्र परंतु फटका मात्र खेचत नाहीये. आणि इथे मात्र समीर माली काय क्षेत्ररक्षण करतोय आजच्या दिवसात. मात्र अगदी सर्वांना मात्र मंत्रमुक्त केलं त्याच्या क्षेत्ररक्षणाने, फलंदाजाने. गोलंदाजी देखील बडवल संघाची चांगली राहिली आहे, त्या कारणास्तव आज संघ मात्र इथे आपल्याला खेळताना दिसतोय फायनल मध्ये. आता मात्र चांगला चेंडू मेडल वरती पिच केला होता, जेव्हा मात्र पंचांकडे बघतोय अगदी बाहेरच्या दिशेने वलन घेतलाय चेंडू. पंचांच्या आशेभूत नजरेने पाहिला परंतु पंच तटस्थ संदीप सर गायकवाड सांगतायत हा चेंडू मात्र लिगल डिलिव्हरी आणि इथे मात्र षटक संपुष्टात आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. अजूनही येणारे 6 चेंडू आणि 25 ची गरज. इथे मात्र चेंडू पडता क्षणी अगदी समजत नाहीये उमेशचा जो स्टान्स आहे आणि जे गोलंदाजीचा रनअप घेतोय का तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे, समजत नाही का हा पेस टाकेल का. परंतु चांगला गतिवान चेंडू फेकत असताना आता मात्र खराब चेंडू हाताळतोय. पंच लगेच सांगतायत आम्हाला आउटसाइड द लेग स्टंप आणि इथे मात्र वाईट +4 आणि धावा मिळतील 5 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. आता मात्र 5 चेंडू वेचची गरज असेल. जेवण या फलंदाजाचा विचार करायला गेला तर 5 चेंडू 20 ची गरज होती. त्या 20 धावा जेवणच्या फलीतून आपण पाहिल्या होत्या. 3 षटकार त्या सामन्यामध्ये आपण पाहिले होते. जेवण स्ट्राईकला जाईल का आणि षटकार येतील का. आता मात्र लॉंग बॉल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, तिथे मात्र चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर असलेला चेंडू इथे मात्र सरळ निघून गेला. 6 धावांसाठी आलाय तो षटकार. 4 चेंडू 14 ची गरज. उघड असं समीकरण दिसतोय, अगदी हलक्यात घेतलं जातंय तेजसला, परंतु तेजस मी सांगितलं तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. एकदा का त्याच्या फलीला चेंडू लागायला सुरुवात झाली तर सामना मात्र सहजरित्या विजयाच्या दिशेने खेचून नेऊ शकतो स्वर्गीय भास्कर 11 संघाला. आणि भास्कर 11 संघाचे सर्वच खेळाडू मात्र अशाभूत नजरेने तेजसकडे पाहत आहेत. आता मात्र डावखुरी हाताचा माफी असावी, अगदीच गतिवान चेंडू फेकला होता. चेंडू फलीवरती ब्रश झाला आणि तिथे मात्र एकच धाव पूर्ण करत असताना जेवण मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आता मात्र चेंडू असतील 3 आणि 3 मध्ये 13 ची गरज. 3-13 करावी लागेल इथे गोलंदाजाची, उमेश जामगेरे या गोलंदाजाची. आता मात्र चेंडू पडता क्षणी खाली विसावतोय, अगदी यष्टीरक्षकाला चकवत असणारा 22च्या स्वरूपात ही धाव मात्र धावफलकावरती ओढली जाईल आणि तिथे 2 चेंडू 12 ची गरज, 2 मोठ्या फटक्यांची गरज. तेजस तिसऱ्या सामन्यात हिरो ठरला होता गोलंदाजी करत असताना, त्याच प्रकारची इथे फलंदाजी करून फायनल मध्ये हिरो ठरेल का. सलगचे 2 फटके खेचावे लागतील, परंतु तेजसच्या रडार पासून, शरीरापासून आणि बॅट पासून तेजस कामरीकडून तेजस फलंदाज जर सामना फिनिश करतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल तेजस कामरीकडून तेजससाठी. आता मात्र फटका खेचलाय, अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय तो षटकार. 1 चेंडू 5 ची गरज.
नक्कीच सांगून देतो मुभा असेल या चेंडूवरती षटकार जर येतोय तर बिंदास प्रवेश करू शकतो अजब संघ. षटकारासाठी प्रभाकर रसालकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मॅच फिनिश होते तर प्रभाकर शेठ रसाल इथे उपस्थित झाले तर त्यांच्या माध्यमातून तेजस साठी आणि अंजप संघासाठी जर हा सामना फिनिश करतोय तेजस तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चांगला चेंडू हातलत असताना आणि इथे मात्र विजय संपादन केलाय. नाही आधी स्टंप नाही न्यायचं राकेश सर, आमची शृंखला आहे लगेच पुढच्या हप्त्यात, याची दक्षता घ्या. नाही 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 नाईट टुर्नामेंट होणार आहे इथे, याची दक्षता घ्या. प्रभाकर शेठ रसाल, सचिन शेठ रसाल, रतन शेठ रसाल, नाही सगळ्यांनी या प्लीज, कृपया विनंती आहे, या या प्लीज या या सर्वांना विनंती आहे. रामदास रसाल, सागर शेठ रसाल